संत ज्ञानेश्वर महाराजांचे 4 भावंड निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, वैष्णव हो, मागील भागात आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देवी जन्माबद्दल जाणून घेतलं. आजच्या या भागात आपण त्या पवित्र कुटुंबातील 4 तेजस्वी दिव्य आत्म्यांचा जन्माची कथा जाणून घेणार आहोत. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई. मित्रांनो, हे 4ही भावंड फक्त भावंड नव्हती, ते एक आध्यात्मिक शक्तीचे केंद्र होते. एक असा समूह ज्याने पुढे जाऊन संपूर्ण समाजाला ज्ञान, भक्ती आणि समतेचा मार्ग दाखवला. सर्वात मोठे होते ते निवृत्तीनाथ महाराज. त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्या स्वभावात एक शांतता, स्थैर्य आणि वैराग्य दिसून येत होता. ते पुढे जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु बनले. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. यानंतर जन्म झाला ते संत ज्ञानेश्वर महाराजांचा. एक तेजस्वी, बुद्धिमान आणि अत्यंत गूढ व्यक्तिमत्व. लहान वयातच त्यांच्या विचारांमध्ये एक वेगळी खोल होती. तिसरे होते सोपानदेव महाराज. साधेपणा, नम्रता आणि भक्ती याचं सुंदर मिश्रण. ते अत्यंत शांत स्वभावाचे होते आणि त्यांनीही पुढे जाऊन वारकरी परंपरेत मोठं योगदान दिलं. आणि सर्वात लहान म्हणजे मुक्ताबाई. त्या नावाप्रमाणेच मुक्त, निर्भय आणि अत्यंत प्रलभ होत्या. लहान वयातच त्यांनी अनेक गूढ आणि गहन विचार मांडले. त्यांची वाणी खूप प्रभावी होती. मित्रांनो, या 4ही भावंडाचा जन्म हा साधा नव्हता. प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळी भूमिका होती. निवृत्तीनाथ महाराज गुरु आणि मार्गदर्शक, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, सोपानदेव महाराज भक्तीचा मार्ग आणि मुक्ताबाई अध्यात्माची मुक्ती. जरी त्यांचं बालपण संघर्षमय होतं, समाजाने त्यांना नाकारलं होतं, तरीही त्यांच्या घरात एक वेगळी ऊर्जा होती. भक्ती, श्रद्धा आणि एकमेकांवरचं प्रेम. त्यांच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार आणि देवावरचा अढळ विश्वास यामुळे ही 4ही भावंड पुढे जाऊन संत बनली. मित्रांनो, हे 4ही संत एकत्र आले आणि त्यांनी समाजाला एक नवीन दिशा दिली. त्यांनी लोकांना शिकवलं, देव सर्वांचा आहे, प्रत्येकाला ज्ञानाचा अधिकार आहे आणि भक्ती म्हणजे प्रेम. या भागातून आपल्याला एक खूप सुंदर संदेश मिळतो. तो म्हणजे योग्य संस्कार आणि श्रद्धा असली की मेहनत महानता निर्माण होते. कुटुंबच हीच पहिली शाळा असते आणि एकाग्रतेतून मोठे कार्य घडते. मित्रांनो, या 4 भावंडाची कथा म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि ज्ञानाचा एक अद्भुत संगम आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत निवृत्तीनाथांना गुरु कसे मिळाले आणि त्या घटनेचा ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर कसा परिणाम झाला. तोपर्यंत विठ्ठलाचं नाम घ्या, मन शांत ठेवा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो.